या ऑनलाईन क्लासमध्ये सर्व बी.ए. सेकंड इयरच्या विद्यार्थ्यांचं या ठिकाणी स्वागत करतो. विद्यार्थी मित्र हो, आजच्या तासाला आपल्याला विकासाच्या अर्थशास्त्रामधील प्रकरण 4 पाहायचे आहे. या प्रकरण 4 मध्ये आपल्याला नैसर्गिक साधन संपत्ती, नॅचरल रिसोर्सेस हा त्यामध्ये पहिला टॉपिक असलेला आपल्याला दिसून येतो, की यापूर्वी आपण स्थूल अर्थशास्त्राचे आता आपले 4 चॅप्टर संपलेले आहेत. आता डेव्हलपमेंटचा आपण 4था चॅप्टर सुरू केलेला आहे. तर या चॅप्टरमधील 4थ्या प्रकरणामधील नैसर्गिक साधन संपत्ती हा भाग आपल्याला या ठिकाणी पाहायचा आहे. विद्यार्थी मित्र हो, नॅचरल रिसोर्सेस हे देशाच्या विकासामध्ये महत्त्वाची भूमिका पार पाडत असतात, की देशाचा आर्थिक विकास करायचा असेल तर आपण पाहतो, की नैसर्गिक साधनांशिवाय आपण आर्थिक विकास करूच शकत नाही किंवा त्याची कल्पना होत नाही किंवा एखादं आपल्याला युनिट सुरू करायचं असेल, घरगुती वापर सुद्धा करायचा असेल, तर आपण पाहतो की नैसर्गिक स्रोत हे फार महत्त्वाचे आहेत. शेतीसाठी, उद्योग क्षेत्रासाठी, सेवा क्षेत्रासाठी किंवा एकंदरीत व्यक्तीच्या उपभोगात आपण पाहतो की नैसर्गिक साधनांचा वापर, नॅचरल रिसोर्सेसचा वापर किंवा त्याची गरज काळानुरूप आपण पाहतो की बदलत जात आहे, वाढत आहे आणि त्याचं महत्त्व आपण पाहतो की हे वाढतं आहे. परंतु वाढती लोकसंख्या यामध्ये एक आव्हान आहे, की वाढत्या लोकसंख्येमुळे किंवा लोकांच्या अज्ञानामुळे आपण पाहतो, की नैसर्गिक साधनांचा अपव्यय होतो. जी मर्यादित उपलब्ध असतात आणि त्याचा जर अपव्यय झाला, तर आपण पाहतो, की त्यातून राष्ट्राच्या विकासामध्ये अडथळे येत असतात. देशाचा जर विकास करायचा असेल, तर मर्यादित नैसर्गिक साधनांचा किंवा नैसर्गिक साधनांचा पर्याप्त वापर झाला पाहिजे. त्याचं नुकसान टाळता किंवा पर्याप्त वापर आणि आवश्यक तेथेच वापर. अनावश्यक वापर नकोय. असं जर आपण केलं तर आपण पाहतो की हे जे नैसर्गिक साधने आहेत ते आपल्याला दीर्घकाळ टिकतील, दीर्घकाळ उपयोगात आणता येतील. नाहीतर आपण पाहतो की यांच्या निर्मितीला मर्यादा असते, उपलब्धतेला मर्यादा असतात आणि एक वेळ आपण पाहतो की मग तशा मर्यादा झाल्या तर आपल्याला विदेशातून मोठ्या प्रमाणात तशा प्रकारचे वायू किंवा नैसर्गिक स्रोत हे आयात करावे लागतील आणि आयात केले तर त्यावर आपला मोठ्या प्रमाणात विदेशी चलन साठा खर्च होईल आणि त्यामुळे देशाचा आंतरराष्ट्रीय व्यापार तुटीचा होऊ शकतो. यासाठी आपण पाहतो, की आपल्या देशाचा जर जलद गतीने विकास करायचा असेल, तर नैसर्गिक साधनांचा पर्याप्त वापर राष्ट्राच्या उत्पादन, उपभोग आणि वितरणामध्ये जर केला, तर आपण पाहतो, की देशाचा विकास त्या ठिकाणी चांगल्या गतीने होऊ शकतो किंवा आपण पाहतो, की यावर आपल्याला दारिद्र्य आणि बेकारीवर मात करता येते. परंतु त्याचा पर्याप्त वापर होणे गरजेचं आहे. आर्थिक विकासाच्या प्रक्रियेमध्ये विविध घटक सहाय्यभूत ठरत असतात. ढोबळमानाने या घटकाचे नैसर्गिक साधने आणि मानवनिर्मित साधने असं आपल्याला वर्गीकरण करता येतं. नैसर्गिक साधने म्हणजे निसर्गाने दिलेली देणगी होय. नैसर्गिक साधनांमध्ये शेतजमीन म्हणजे माती ज्याला आपण म्हणतो, मृदा ज्याला आपण म्हणूया, हवामान, पाण्याची उपलब्धता, ज्याला पाणी म्हणूया, शुद्ध हवामान म्हणूया, खनिज संपत्ती, अ, त्यानंतर जंगल संपत्ती, समुद्र संपत्ती आणि देशाचे नैसर्गिक स्थान इत्यादींचा समावेश त्यामध्ये झालेला आपल्याला दिसून येतो. मानवनिर्मित घटकामध्ये अ, यामध्ये नैसर्गिक आणि मानवनिर्मित. मानवनिर्मित घटकामध्ये भांडवल, तंत्रज्ञान, वाहतूक, दळणवळणाची साधने, विविध सोयी सवलती या घटकांचा समावेश होतो. ज्या देशामध्ये वरील घटकांची उपलब्धता मोठ्या फार प्रमाणात असते, त्या देशाचा आर्थिक विकास हा जलद गतीने होत असतो. म्हणून देशाचा विकास जर करायचा असेल, तर नैसर्गिक साधनांचा वापर पर्याप्त झाला पाहिजे. त्याची उपलब्धता व्यवस्थित झाली पाहिजे. आवश्यक तिथे त्याचा वापर केला पाहिजे. त्यावर देशाचा विकास अवलंबून असतो. त्याशिवाय देशाचा विकास होऊ शकत नाही आणि म्हणून देशाच्या विकासामध्ये नैसर्गिक साधन संपत्तीचा वाटा किंवा भूमिका ही खूप महत्त्वाची आहे. नैसर्गिक साधन संपत्तीचे खालील 2 प्रकार पडतात. एक नवीकरणीय साधने, रिन्यूएबल रिसोर्सेस ज्याला आपण म्हणूया. नवीकरणीय साधने म्हणजे जे पुन्हा निर्माण करता येतात. त्याला नवीकरणीय साधने म्हणतात आणि अनवीकरणीय साधने म्हणजे जे निर्माण करता येत नाहीत. कृत्रिम आपल्याला निर्माण करता येत नाही. जे नैसर्गिक उपलब्ध आहेत तेवढेच आपल्याला ते मिळतात. त्याला आपल्याला अनवीकरणीय साधने, नॉन रिन्यूएबल रिसोर्सेस असं आपल्याला म्हणता येईल. तर त्यापैकी पहिला प्रकार पाहूया. त्यामध्ये नवीकरणीय साधने, नैसर्गिक साधनांचा नैसर्गिक साधनांचे 2 प्रकार. एक नवीकरणीय साधने आणि दुसरा अनवीकरणीय साधने. नवीकरणीय साधने म्हणजे ज्यांचा पुन्हा
पुन्हा निर्मिती करता येते, ज्यांची पुनर्निर्मिती ज्याला आपण म्हणूया, अ, करता येते अशी साधनांना नवीकरणीय साधने म्हणतात आणि ज्यांची पुन्हा निर्मिती करता येत नाही, अशा साधनांना अनवीकरणीय साधने असे म्हणतात. तर नवीकरणीय साधनांमध्ये काही नैसर्गिक साधने अशा प्रकारची असतात, की जी पुन्हा पुन्हा निर्माण होऊ शकतात. नवीकरणीय साधनांची व्याख्या या ठिकाणी आपल्याला पाहायची आहे. नवीकरणीय साधने म्हणजे अशा प्रकारची साधने, की ज्यांची नैसर्गिक प्रक्रियेतून अंशतः किंवा पूर्णतः पुनर्पूर्ती होते. म्हणजे डबल ते आपल्याला तयार करता येतात. उदाहरणार्थ समुद्रातील मासे, जंगले, पशुधन इत्यादी. तर अनवीकरणीय साधने नॉन रिन्युएबल रिसोर्सेस यामध्ये काही नैसर्गिक साधने अ, अनवीकरणीय स्वरूपाची असतात. त्यामध्ये काही उदाहरणादाखल आपल्याला म्हणता येईल. त्याची व्याख्या आपल्याला या ठिकाणी सांगता येईल, की अनवीकरणीय साधने ही साठ्याच्या स्वरूपात मर्यादित प्रमाणात उपलब्ध असतात. या साधनांची पुनर्निर्मिती करणे शक्य नसते. ही साधने निश्चित प्रमाणात उपलब्ध असतात. त्यांचा जसा-जसा उपयोग केला जातो, तसे-तसे त्यांचे प्रमाण कमी होत जाते. उदाहरणार्थ खनिज तेल साठे, कोळसा, नैसर्गिक वायू व इतर खनिजे, धातू यांचा यामध्ये समावेश होतो. म्हणजे अनवीकरणीय साधने कोणती आहेत? खनिज तेल, तेलाचे साठे ज्यामध्ये पेट्रोल, डिझेल वगैरे, वगैरे सर्व असतील. त्यानंतर कोळसा हे अनवीकरणीय साधनामध्ये येतं. त्यानंतर नैसर्गिक वायू हे नैसर्गिक अनवीकरणीय साधनांमध्ये येतं. त्यानंतर विविध खनिजे आणि धातू हे अनवीकरणामध्ये येतं, की ज्याची निर्मिती आपल्याला करता येते. हे नैसर्गिकरित्या जेवढे उपलब्ध आहेत तेवढेच उपलब्ध असतात आणि म्हणून याचा पर्याप्त वापर होणे गरजेचं आहे. अनवीकरणीय साधने मात्र आपल्याला पुन्हा निर्माण करता येतात. तरीही त्याचा पर्याप्त वापर वाढत्या लोकसंख्येनुसार जर केला, तर आपण पाहतो की या दोन्ही नैसर्गिक साधनांचा कोणते 2 नैसर्गिक साधने? नवीकरणीय म्हणजे ज्याला आपण रिन्युएबल रिसोर्सेस म्हणतो आणि अनवीकरणीय जे नॉन रिन्युएबल रिसोर्सेस आहेत. या दोन्ही साधनांचा जर पर्याप्त वापर केला, तर देशाचा आर्थिक विकास हा जलद गतीने आणि झपाट्याने होतो. त्यामध्ये अडथळे येत नाहीत. नाहीतर आपण पाहतो याचा अपव्यय जर केला, तर आपण पाहतो की हे साठे संपतात आणि आज आपण पाहतो की भारतामध्ये एवढं पाणी मुबलक होतं, तर आज पाणी विकत घ्यावं लागतं. पाण्याचं शॉर्टेज यायलेलं आहे. पहिलं पैशालाच उपमा द्यायचे. पैसा म्हणजे काय? गंगेची रीती आहे काय? बरोबर आहे. कारण याचा अर्थ असा होता या म्हणी पाठीमागे अर्थ असा होता की गंगेची रीती मुबलक उपलब्ध होती काही काळामध्ये. पण आज आपण पाहतो रीती ही पैशापेक्षा महाग झालेली आहे. लोकांकडे पैसा उपलब्ध आहे, पण पाणी नाही. लोकांकडे पैसा उपलब्ध आहे, पण रेती नाही. अशा प्रकारची स्थिती निर्माण झालेली आहे या साधनांमध्ये, नॅचरल रिसोर्सेसमध्ये, नैसर्गिक साधनांमध्ये. तर ही परिस्थिती का आली? तर कारण आपण त्याचा खूप अपव्यय केला. आपण अमर्याद वापर केला. आपण त्याचा अपव्यय केला. अपव्यय करणे म्हणजे अर्धवट वापर करून वस्तू फेकून देणे. आपण पाहतो की ऊसाच्या जे साखर कारखाने आहेत, यामध्ये आपण पाहतो की 9 ते 10 विविध प्रकारची ऊसापासून वेगवेगळे उपउत्पादने करता येतात. परंतु आपल्याकडे भांडवलाचा अभाव असल्यामुळे, तंत्रज्ञानाचा अभाव असल्यामुळे किंवा तशा प्रकारचं आपल्याकडे विचार आणि वैज्ञानिक दृष्टी नसल्यामुळे आपण फक्त ऊसापासून साखरच बनवतो. पण ऊसापासून इतर 10 पदार्थ ऊसाच्या टाकाऊ पदार्थापासून 10 प्रकारचे इतर वस्तू बनवता येतात. हे आपण करतच नाही. बरेच आपल्याकडे देशात फार मोठी कारखान्यांची संख्या जवळपास 400-450 कारखाने आहे. आपण पाहतो की ते महाराष्ट्रात असतील किंवा देशात उपलब्ध असणारे कारखाने भरपूर आहेत. परंतु किती कारखानेचा पर्याप्त वापर करतात? आपण पाहतो की ऊसापासून केवळ साखर तयार होत नाही, तर ऊसापासून आपण पाहतो की कागद निर्मितीचा लगदा तयार होतो. मळीपासून खत तयार होतं. मळीपासून अल्कोहोल तयार करता येतं. त्यानंतर प्लायवूड सारख्या गोष्टी करता येतात. तर ह्या खूप वीज तयार करता येते. तर हे सगळं होऊ शकतं तिथे आणि त्यातून आपण पाहतो की या उपउत्पादनापासून आपण पाहतो की त्या साखर निर्मितीचा उत्पादन खर्च कमी होऊन आपण पाहतो वस्तूच्या किमती कमी होऊ शकतात. परंतु आपल्याकडे भांडवलाचा अभाव, तंत्रज्ञानाचा अभाव किंवा तशा प्रकारच्या दृष्टीचा अभाव असल्यामुळे किंवा तसं वातावरण नसल्यामुळे आपण हे करत नाहीत आणि म्हणून नैसर्गिक साधनांचा खूप अपव्यय होतो.
पहा आपण लागते आपल्याला आपण पाहतो जेवायला लागतं आपल्याला 1 भाकरी, आपण ताटात वाढून घेतो 2 भाकरी. अर्ध अन्न आपण वेस्टेज घालवतो. अन्नाचा अपव्यय खूप मोठा समस्या निर्माण झालेली आहे. असंच आपण पाहतो, की विजेच्या वापरामध्ये आपण पाहतो, की आधीच आपल्या देशामध्ये कोळसा मर्यादित उपलब्ध आहे. पण विजेचा अनावश्यक वापर आपण खूप करतो. गरज नसताना आपण ट्यूबलाईट लावतो, पंखे लावतो आणि रात्रभर चालू राहतात गरज नसताना. मग याचा अपव्यय होतो. कारण हे साठे परत उपलब्ध करता येत नाहीत. कोळसा जर एकदा संपला तर आपल्याला आपण पाहतो, की आपल्याला विदेशातून आयात करावा लागेल आणि विदेशातून आयात केला तर आपलं विदेशी चलन मोठ्या प्रमाणात खर्च होता आणि आपला आंतरराष्ट्रीय व्यापार तुटीचा होतो, नुकसानीचा होतो आणि मग देशाच्या विकासामध्ये अडथळे निर्माण होतात. म्हणजे देशाचा विकास करण्याला पैसा शिल्लक राहत नाही. सगळा पैसा उपभोगावरच जातो आणि उपभोगावरील खर्च जास्त होत असेल, तर निर्मितीवरील खर्च कमी मर्यादा येतात आणि निर्मितीच्या मर्यादा म्हणजे विकासाला अडथळे आणि म्हणून आपण पाहतो, की देशाचा जर जलद गतीने आणि संतुलित विकास करायचा असेल, ते नैसर्गिक साधनांचा जी नवीकरणीय असोत की अनवीकरणीय असोत, याचा मर्यादित वापर झाला पाहिजे. आपण पाहतो, की नवीकरणीय साधनांमध्ये आपण त्याच्यामध्ये शेतजमीन आपण घेतलेली आहे, की मृदेचा वापर आपण पाहतो, की शेतीचा वापर हा रासायनिक खतांमुळे आता शेतीचा अपव्यय खूप होत आहे. शेतीची धूप होत आहे. अतिवृष्टीमुळे आपण पाहतो, की वरचा लेयर वाहून जात आहे, की नद्यांना महापूर येतात, शेती वाहून जात आहे. किंवा आपण पाहतो, की नवीन-नवीन औषधं आपण पाहतो. विविध फवारण्यांच्या माध्यमातून फवारण्या शेतामध्ये केल्या जातात आणि सगळी डायव्हर्सिटी डिस्टर्ब होत आहे त्यातून आपण पाहतो, की जमिनीची उपजत जी नैसर्गिक जी शक्ती त्यामध्ये असते, ती शक्तीच आता क्षीण झालेली आहे. कारण आपण कृत्रिम वस्तूंचा एवढा आपण आता अनावश्यक खते वापरतो, अनावश्यक कीटकनाशके वापरतो. त्यामुळे काय झालं, की जमिनीमध्ये नैसर्गिक स्रोत जो होता, तो संपलेला आहे. जमिनीचा पोत म्हणूया, की तो खराब झालेला आहे, की मृदासुद्धा आपण पाहतो, की ती नैसर्गिकरित्या तयार होत असते आणि तयार व्हायला अनंत वर्षे लागतात, दीर्घकाळ लागतो. ती काय अल्पकाळात तयार होत नाही आणि म्हणून तिचाही वापर व्यवस्थित झाला पाहिजे. म्हणजे खते मिळाली, कितीही टाका शेतामध्ये, पीक जास्त येईल, अशी भावना चुकीची आहे. किंवा मग जास्त फवारण्या केल्या, पीक जास्त येतं. मग हेही चुकीचं आहे. कारण आपण पाहतो, की एक मारायला गेलं तर दुसऱ्या 10 वस्तू मेल्या जातात आणि जमिनीमध्ये जी भुसभुशीत जमिनीसाठी जी मधात गांडूळ वगैरे असतात, ते जी की मातीचा पोत चांगला टिकून ठेवण्यासाठी शेतकऱ्यांना मदत करतात. तीही त्यामुळे त्यांना अपायकारक होतात ते अ, खतांमुळे, रासायनिक खतामुळे, पेस्टिसाइड्समुळे आणि आपण पाहतो, की मृदेचं आरोग्य बिघडतं. आधीच आपण पाहतो, की चांगली मृदा ही कमी प्रमाणात आहे, उपलब्ध आहे. आणि हिचा जर अशा प्रकारचा अपव्यय केला, तर उद्या आपण पाहतो शेती सगळी बंजर होऊन जाईल. बंजर म्हणजे तिच्यामध्ये पिकच येणार नाही. आज आपण पाहतो, की पंजाब आणि हरियाणामध्ये अशा प्रकारचे प्रॉब्लेम खूप झालेत, की शेतजमिनीमध्ये रासायनिक खतांचा, पेस्टिसाइडचा वापर वाढल्यामुळे शेतजमिनीत आता पीकच येत नाही. तिचं खडकात रूपांतर झालेलं आहे. मृदा नष्ट होत आहे. मृदेचा अपव्यय जास्त होत आहे आणि आपण पाहतो, की म्हणून हे टिकवलं पाहिजे. नॅचरल रिसोर्सेस काटकसरीने वापर केला पाहिजे. त्याचप्रमाणे आपण पाहतो, की पाण्याचा काटकसरीने वापर केला पाहिजे. पाणी हे जरी आज आपल्याला उपलब्ध होत असलं तरी एक वेळ ते साठा आपण पाहतो, की त्याचं शॉर्टेज आजही मोठ्या प्रमाणात शॉर्टेज आहे. मग त्याचा पर्याप्त गोड पाणी पृथ्वीवर फार कमी प्रमाणात उपलब्ध आहे आणि गोड पाण्याशिवाय शेती पिकत नाही आणि उद्योगातही प्रक्रिया होत नाही किंवा माणसाचं जीवनही असू शकत नाही. माणसाला गोड पाणीच लागतं, सजीवांना गोड पाणी लागतं. आज आपण पाहतो जंगल संपत्ती नष्ट होत आहे. जंगलाचा वापर आपण पाहतो, की ऊर्जेमध्ये करण्यासाठी त्याचा अनावश्यक जंगलतोड मोठ्या फार प्रमाणात होत आहे. वाढत्या लोकसंख्येमुळे आपण पाहतो, की शेती करण्यासाठी जंगल तोडल्या जाते. शेतकऱ्यांच्या कर्जबाजारीपणामुळे जंगलतोड होते. लोकांच्या अज्ञानातून जंगलतोड होते आणि नवीन वृक्षारोपण होत नाही आणि मग ऊर्जेचा मेन स्रोत आपण पाहतो, की हा आहे. तर ते आपल्याला मग आपले त्याचे साठे कमी होत आहेत, त्याचा एरिया कमी होत आहे आणि त्यामुळे आपल्यासमोर विकासामध्ये अडचणी निर्माण होत आहेत. आज आपण पाहतो, की जंगलापासून कागद निर्मिती होते, विविध वस्तू तयार होतात, जंगलापासून डिंक मिळतं. जंगलापासून असंख्य वस्तू तयार आपल्याला करता येतात. अ, आपण पाहतो मेडिसिनसुद्धा जंगलापासून मिळतात. म्हणजे औषधी वनस्पती आज त्या नष्ट होत आहेत. कारण त्यांची सुरक्षित जागा आपण जागेवर ठेवलीच नाही. आज शेतकरी नदीपर्यंत जमीन काढतो आहे, वाढत्या लोकसंख्येमुळे. माल्थसने म्हटलंच होतं, रिकार्डोने म्हटलं होतं, की जसजशी लोकसंख्या वाढते तसतसं मध्यम सुपीक
कमी सुपीक जमीन लागवडीखाली येते आणि तिचा उत्पादन खर्च वाढून आपण पाहतो की खंडाचं प्रमाण कमी होतं, नफा कमी मिळतो आणि वाढती लोकसंख्या हे सगळ्या समस्यांचं एक आव्हान आहे किंवा कारण ठरतं. आपण पाहतो की ह्या सगळ्या समस्यांचं शॉर्टेज निर्माण होण्यामध्ये. म्हणून जंगले ही टिकवली पाहिजे, वाढवली पाहिजे, वृक्षारोपण केलं पाहिजे आणि म्हणून शासनाच्या योजनांच्या माध्यमातून त्यामुळे पर्यावरण चांगलं राहतं. तसं आपण पाहतो की ऊर्जेसाठी आता घरी जर स्वयंपाक करायचा असेल, लाकूड फाटा लागत असेल, तर आपण वाळलेल्या लाकडापासून त्याचा वापर केला पाहिजे. ओलं लाकूड चांगलं झाड आपण त्यासाठी तोडू नये. तर एक जर झाड तोडलं तर आपण 4 झाडं लावली पाहिजे. कारण पर्यावरण त्यामुळे शुद्ध राहतं आणि पर्यावरण शुद्ध तर आपलं आरोग्य शुद्ध, शेती चांगली येते, पर्यावरण चांगलं असेल तर नाहीतर आपण पाहतो पर्यावरण बिघडलं तर आपण पाहतो शेतीसुद्धा बिघडते. मग काय खायचं, काय निर्माण करायचं हा आणि शेती जर बिघडली तर उद्योग बिघडतील, उद्योग बिघडले तर सेवा क्षेत्र बिघडेल. असं देशाच्या विकासामध्ये अडथळे निर्माण होतात आणि म्हणून नैसर्गिक साधन संपत्तीचा वापर हा पर्याप्त झाला पाहिजे असं आपल्याला म्हणता येईल. एखाद्या देशाचा आर्थिक विकास हा त्या देशातील उपलब्ध असलेल्या नैसर्गिक साधन संपत्तीच्या उपलब्धतेवर अवलंबून असतो. अर्थातच नैसर्गिक संपत्तीची उपलब्धता 2 पद्धतीने विचारात घ्यावी लागेल. एक म्हणजे विशिष्ट वेळी त्या देशात नैसर्गिक साधन संपत्तीचे उपलब्ध असलेले प्रमाण, त्या विशिष्ट काळात देशामध्ये नैसर्गिक साधनांचा शोध घेण्याचे प्रयत्न किती घेत आहेत, यावर त्या साधनांचा उपयोग अ, करण्यासाठी आवश्यक असलेल्या ज्ञानावर अवलंबून असतो. आणि दुसरे म्हणजे भविष्यात या देशामध्ये नैसर्गिक साधनांची उपलब्धता किती प्रमाणात होऊ शकते, याचा सुद्धा विचार करावा लागेल. कारण देशात नैसर्गिक साधन संपत्तीच्या संदर्भात सतत संशोधन करणे चालू असेल आणि त्या साधनांचा जास्तीत जास्त चांगला उपयोग कसा करता येईल, याविषयीचे ज्ञान संपादन करण्याचे प्रयत्न चालू असतील, तर येणाऱ्या काळात आजच्यापेक्षा आहे त्या नैसर्गिक साधनांच्या उपलब्धतेत वाढ होऊ शकते किंवा नवीन साधनांची भर पडू शकते. उदाहरणार्थ भारतातील नैसर्गिक साधन संपत्तीच्या संदर्भात जर आपण स्वातंत्र्य प्राप्तीच्या नंतर पूर्वीची स्थिती आणि आजची स्थिती यामध्ये तुलना केली तर निश्चितपणे यामध्ये आपल्याला नैसर्गिक साधन संपत्तीमध्ये भर पडलेली आपल्याला दिसून येते. शासन आता नैसर्गिक साधनांमध्ये आपण पाहतो कोळशाचा पर्याप्त वापर आपण सुरू केलेला आहे, की कोळशापासून वीज बनवण्यापेक्षा पाण्यापासून वीज बनवा, पाण्यापासून वीज बनवण्यापेक्षा सौर ऊर्जेचा जास्त वापर करा, पवन ऊर्जेचा वापर करा आणि विजेचा पर्याप्त वापर करा. विजेचा काटकसरीने वापर केला तर वीज निर्मिती प्रमाणेच असतं आणि त्यामुळे आपण पाहतो, की अशा प्रकारच्या नवीन-नवीन योजनांच्या माध्यमातून शासन त्याचबरोबर नैसर्गिक जी केमिकल्स असतात, साधने असतात, त्यामध्ये आपण पाहतो की पेट्रोल, डिझेल हे सुद्धा पर्याप्त वापरलं पाहिजे. त्याचे साधने आपण पाहतो की मोठ्या फार प्रमाणात भारताच्या आयातीमध्ये याचं टक्का जास्त आहे आणि म्हणून भारताचा विदेशी व्यापार हा तुटीचा होतो, प्रतिकूल होतो. कारण आपण पाहतो की देशाला जेवढं पेट्रोल, डिझेल लागतं त्याच्यापेक्षा आपण 70% डिझेल आयात करावं लागतं. 63% भारतात उपलब्ध आहे. कारण आपण पाहतो की प्रत्यक्षात आपली जी क्षमता आहे आणि आपण प्रत्यक्ष म्हणजे जी नैसर्गिक क्षमता आणि प्रत्यक्ष क्षमता यामध्ये खूप फरक असलेला आहे. या उपलब्धतेमध्ये आपल्याला दिसून येतं, की देशामध्ये अ, साधारणपणे पेट्रोल, डिझेलचे साठे आपण 30%च आहेत. 70% आपल्याला पेट्रोल, डिझेल हे आपल्याला आयात करावं लागतं आणि आयात केलेली वस्तू आपण जर अनावश्यक वापर करत असेल, त्याचा कुठेही कसाही वापर करत असेल, तर ते आपल्याला परवडणारं नाही आणि आपला पैसा जो विकासाला लावायचा तो याच्या आयातीमध्येच खर्च होतो आणि म्हणून आपण पाहतो की भारताचा विकास जलद गतीने होण्यामध्ये अडथळे निर्माण होतात आणि म्हणून लोकांनी सजग झालं पाहिजे, अलर्ट झालं पाहिजे, की नैसर्गिक स्रोतांचा मर्यादित वापर, काटकसरीने वापर आणि ती कशी पुरून उपयोग काटकसरीने वापर करून भविष्यासाठी कशी ती उपयोगात येतील, यासाठी त्याचा वापर केला पाहिजे, विचार केला पाहिजे. त्याच्यावर तंत्रज्ञानाच्या वापरातून आपण पाहतो, की संशोधन झालं पाहिजे. नवीन-नवीन साठे आपण शोधलेही पाहिजे. आता आपण पाहतो, की यामध्ये सरकार सार्वजनिक क्षेत्राबरोबरच खाजगी क्षेत्राला यामध्ये मोठ्या फार प्रमाणात गुंतवणूक केली आहे आणि आपल्या देशामध्ये अशा प्रकारचे खनिज संपत्ती शोधण्याचा प्रयत्न या उद्योगांच्या माध्यमातून मोठ्या फार प्रमाणात होतो आहे आणि तशा प्रकारचे साठे आता उपलब्ध होत आहेत. साठ्याचं प्रमाण जरी वाढत असलं, तर त्याचा उपयोग वाढला आहे. वाढत्या नुसार त्याचा उपयोग वाढला आणि उपयोग लागल्यामुळे त्याचा साठा कमी होऊ लागलेला आहे. म्हणून त्याच्या एक तर आज भारत जर आत्मनिर्भर करायचा असेल, तर या साठ्यांचा पर्याप्त वापर झाला पाहिजे. काटकसरीने वापर केला पाहिजे, आवश्यक तिथेच वापर केला पाहिजे. नाहीतर आपण पाहतो, की हे साठे संपायला वेळ लागणार
नाही आणि म्हणून अ, आज आपण पाहतो की नैसर्गिक साधनांमध्ये गोबर गॅसचा वापर ऊर्जेसाठी केला पाहिजे किंवा तशा प्रकारची वीज निर्मिती तयार करण्याचा प्रयत्न केला पाहिजे किंवा काटकसर केली पाहिजे. त्याशिवाय आपण पाहतो की विजेच्या शॉर्टेजवर पर्याय उपलब्ध होणार नाही. अनावश्यक आज आपण पाहतो की विजेच्या शॉर्टेजमुळे शेती क्षेत्र अडचणीत येत आहे. 10-10 तास ग्रामीण भागात विजेची लोड शेडिंग होत आहे. म्हणजे शेतकऱ्याच्या शेतात पाणी आहे, पण विजेअभावी शेताला पाणी देता येत नाही. एवढी महत्त्वाची ही नैसर्गिक साधन संपत्ती असते आणि तिचा वापर आपण व्यवस्थित केला पाहिजे. म्हणून अ, मृदेचा वापर आरोग्य सांभाळलं पाहिजे. पाण्याचा वापर काटकसरीने केला पाहिजे. समुद्री संपत्तीचा वापर आपण पाहतो, की समुद्रामध्ये आपण कचरा टाकतो, तेल आयात करतो. त्यामुळे समुद्राचं प्रदूषण वाढतं आणि समुद्री संपत्ती मोठ्या प्रमाणात नुकसान होते. तर हे प्रदूषण टाळलं पाहिजे. त्याचबरोबर आपण पाहतो, की जे अनवीकरणीय साधने आहेत, ज्यामध्ये कोळसा असेल, विविध खनिजे असतील, याचा आपण पर्याप्त वापर केला पाहिजे. कोळशापासून वीज बनवण्यापेक्षा सौर ऊर्जेवर भर दिला पाहिजे, पवन ऊर्जेवर भर दिला पाहिजे किंवा त्याची काटकसर केली पाहिजे, पर्याप्त वापर केला पाहिजे. पेट्रोलच्या गाड्या आपण आता पेट्रोल, डिझेलच्या गाड्या वापरण्यापेक्षा विजेवर चालणाऱ्या गाड्या वापरल्या, तर आपल्याला पेट्रोलच्या आयातीवरचा खर्च आपला वाचेल आणि राष्ट्राच्या विकासाला मोठ्या प्रमाणात भांडवल निर्माण होऊ शकतं. असं आपल्याला म्हणता येईल, की ज्या आपल्या समोर वाढत्या लोकसंख्येमुळे ज्या समस्या निर्माण होत आहे, याच्या मर्यादित आणि काटकसरीने च्या वापरातून आपण हे किंवा पर्यायीकरणाच्या वापरातून साधनातून आपण याचा योग्य वापर करून राष्ट्राचा विकास घडवून आणू शकतो, असं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. म्हणून देशाचा विकास करायचा असेल, तर नैसर्गिक साधनसंपत्ती ही खूप महत्त्वाची असते. त्याच्याशिवाय देशाच्या विकासाची आपण कल्पना करूच शकत नाही. परंतु नैसर्गिक साधनसंपत्तीच्या उपलब्धतेमध्ये असमतोल आहे. कारण भौगोलिक परिस्थितीनुसार हे साधने उपलब्ध होतात. काही राज्यांमध्ये जास्त आहेत, काही राज्यांमध्ये कमी आहेत. काही देशांमध्ये ते जास्त आहेत, तर काही देशांमध्ये ते कमी आहे. आपण पाहतो की अरब कंट्रीजमध्ये पेट्रोलचे साठे भरपूर आहेत. म्हणून त्यांची इकॉनॉमी त्यामुळे स्ट्राँग आहे. परंतु आपल्याकडे पेट्रोलचे साठे नैसर्गिकरित्याच कमी आहेत आणि त्यामुळे आपण पाहतो की आपली इकॉनॉमी आयात करण्यामध्येच आपण आपला विदेशी चलन मोठ्या प्रमाणात खर्च होत आहे आणि आपला विकासाला मोठ्या प्रमाणात भांडवल उपलब्ध होत नाही. आपल्याला कर्ज घ्यावं लागतं, दुसऱ्यांवर अवलंबून राहावं लागतं आणि म्हणून आपल्या देशाचा विकास तेवढा होत नाही आणि देशाचा विकास करायचा असेल, तर आता आपल्या देशात ही सगळी साधने याचे साठे शोधले पाहिजे. त्या उपलब्ध साठ्यांचा पर्याप्त वापर केला पाहिजे. काटकसरीने वापर केला पाहिजे. पर्यावरण हानी टाळली पाहिजे. आपण पाहतो की जंगलांना लोकं आग लावतात किंवा विविध नैसर्गिक आग लागते, तर ही आग विझवण्यासाठी लोकांनी प्रयत्न केले पाहिजे. सरकारला मदत केली पाहिजे. कारण त्याच्यातून आपल्या फायद्याबरोबर सरकारचा फायदा होतो आणि सरकारच्या फायद्याबरोबर राष्ट्राचा फायदा होतो. राष्ट्रातील लोकांना त्याचे लाभ मिळतात. पहा एखादं चांगलं सुंदर झाड आपल्याला दिसलं नजरेला, तर आपल्याला मन मन आपलं प्रसन्न होतं. म्हणजे ही प्रसन्नता आपण इकडे कितीही पैसे खर्च करून येत नाही. म्हणून निसर्ग हा आपला कल्याणकारीच असतो. आपलं कल्याणच करतो. परंतु आपण निसर्ग चा अनावश्यक वापर करत आहे. झाडे मोठ्या प्रमाणात आपण साध्या-साध्या गोष्टीसाठी तोडत आहोत. म्हणून एक जर झाड तोडलं गरजेसाठी, तर आपण 4 झाडं लावले पाहिजे. नवीन वृक्षारोपण केलं पाहिजे. जंगलाचं प्रमाण केलं पाहिजे. आपण पाहतो की आपल्या कुठल्याही राष्ट्रांमध्ये हवेचं शुद्धीकरण आपण पाहतो ऑक्सिजनवर अवलंबून असतं आणि जंगलापासून आपल्याला ऑक्सिजन, झाडापासून ऑक्सिजन मिळतो आणि हवेमधील शुद्धता आपण पाहतो की त्यासाठी ठेवायची असेल तर आपण प नियमानुसार आपल्याला आपण पाहतो की साधारणपणे 25% 23% मला वाटतं 33% जंगलाचं प्रमाण असायला पाहिजे. जंगल असायला पाहिजे. परंतु आज खूप वाईट स्थिती आहे. 33% जंगल असेल तर हवामान शुद्ध राहतं. परंतु आज याचं प्रमाण काही राज्यांमध्ये तर आपण पाहतो 2% 4% पर्यंत गेलेलं आहे. एवढं म्हणजे जंगल कटाई झालेली आहे किंवा जंगलाला आग लागून नैसर्गिक साधनसंपत्तीचं नुकसान होत आहे. तर हे टाळलं पाहिजे. जंगल संपत्ती ही खूप मोलाची आहे. त्याच्यापासून आपल्याला खूप प्रकारच्या औषधी वनस्पती मिळतात, नैसर्गिक वनस्पती मिळतात. लाकूड मिळतो. आपण पाहतो लाकडाचा उपयोग आपल्याला घरासाठी करता येतो. देशाच्या विविध उद्योगांमध्ये त्याच्यावर प्रक्रिया होत असते आणि त्याचा उपयोग खूप आहे.
आणि म्हणून हे सगळं लोकांच्या उपभोगासाठी उपयुक्त वस्तू असतात आणि त्याचा पर्याप्त आणि मर्यादित वापर झाला पाहिजे. म्हणून नैसर्गिक साधनांचा वापर आपण काटकसरीने केला तरच राष्ट्राचा विकास होऊ शकतो. अन्यथा आपण पाहतो की विकासात अडथळे निर्माण होतात आणि म्हणून ही साधने आपण सांभाळली पाहिजे. याचं अं, अं, ज्याला आपण पाहतो की याचं सांभाळ व्यवस्थित झाला पाहिजे. त्यासाठी समाजामध्ये जाणीव-जागृती निर्माण केली पाहिजे. आज आपण पाहतो की महाराष्ट्राचा जर विचार केला तर 10% जंगल उपलब्ध नाही. राज्यांमध्ये बऱ्याच आणि मराठवाड्याचा विचार केला तर हे 2-3% वरच प्रमाण येतं. 33% कुठं आणि 2% कुठं. म्हणजे जंगलच नाही. जिथे झाडच नाही तर तिथं पर्यावरण शुद्धता कशी राहील? आणि पर्यावरण जर शुद्ध नसेल तर शेतामध्येही आपण पाहतो की शेती पिकत नाही आणि शेती नाही पिकली तर उद्योगात त्याच्यावर काही प्रक्रिया होणार नाही. उद्योग चालणार नाहीत आणि उद्योग नाही चालले तर सेवा क्षेत्रही अडचणीत येतं. अशी ही जी साखळी आहे, ती साखळी नैसर्गिक साखळी ही डिस्टर्ब होते आणि म्हणून निसर्गाची हानी न करता माणसाने आपलं वर्तन ठेवलं पाहिजे आणि जे साठे उपलब्ध आहेत, मग नवीकरणीय साठे असतील, अनवीकरणीय साठे असतील, या सर्वांचा मर्यादित आणि पर्याप्त वापर जर केला आणि ती जर शोधली, तर देशाचा विकास, मानव विकास त्यातून चांगल्या झपाट्याने होऊ शकतो, असं आपल्याला म्हणता येईल. या तासाला आपण उपलब्ध झालात, शांतपणे ऐकून घेतलं, त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.